प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बेरोजगार शिक्षक टीचर या चॅनलवर। आज आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सिरीज 13 महाराष्ट्राची संपूर्ण माहिती। यामध्ये गोदावरी नदी विशेष भाग 3 हा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। एका पण गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर आपण आपले जीवन सार्थक झाले असे मानतो। तर चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, गोदावरी नदीने महाराष्ट्र नदी प्रणालीचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्र नदी प्रणालीचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 1 29, 2 25%, 3 39% किंवा 4 49%? तर गोदावरी नदीने महाराष्ट्र नदी प्रणालीचे 49% इतके क्षेत्र व्यापलेले आपल्याला पाहायला मिळते। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात उगम पावणारी गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते? गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते हा प्रश्न आपण मागच्या सिरीजमध्ये पाहिलेला होता। पाहिली नसेल तर पहिल्या 2 सिरीज पहा। ही तिसरी सिरीज आहे गोदावरी नदीवरील प्रश्न। महाराष्ट्रात उगम पावणारी गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते? 1 राजमहेंद्री, 2 विजयवाडा, 3 तिरुपती, 4 यापैकी नाही। गोदावरी नदी ही पर्याय क्रमांक 1 राजमहेंद्री येथे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। हे झाले प्रश्न 2। प्रश्न तिसरा, गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे असे या नदीला काय म्हणून ओळखले जाते? प्रश्न तिसरा, गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे असे या नदीला काय म्हणून ओळखले जाते? 1 दक्षिण भारताची गंगा, 2 दक्षिण भारताची सिंधू, 3 उत्तर भारताची गंगा, वरीलपैकी नाही। तर या नदी खोऱ्याला पर्याय क्रमांक 1 दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते। प्रश्न चौथा, गोदावरी नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात जुनी नदी असल्यामुळे गोदावरी नदीला काय म्हणतात? प्रश्न चौथा, गोदावरी नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात जुनी नदी असल्यामुळे गोदावरी नदीला काय म्हणतात? 1 भागीरथी, 2 प्राचीन गंगा, 3 वृद्ध गंगा, 4 गोमती। पर्याय क्रमांक 3 वृद्ध गंगा असे म्हणतात। भारतीय उपखंडातील सर्वात जुनी नदी असल्यामुळे गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणून असे संबोधले जाते। प्रश्न 5वा, गोदावरीची उपनदी प्रवरा कोणत्या ठिकाणावरून उगम पावते? प्रश्न 5वा, गोदावरीची उपनदी प्रवरा कोणत्या ठिकाणावरून उगम पावते? 1 हरिश्चंद्रगड, 2 ब्रह्मगिरी, 3 त्र्यंबकेश्वर, 4 भीमाशंकर। तर प्रवरा नदी ही हरिश्चंद्रगड येथे उगम पावते आणि ती गोदावरीची काय आहे? उपनदी आहे। प्रश्न 6वा, गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर भंडारदरा येथे विल्सन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे? 1 मुळा, 2 मुठा, 3 इंद्रायणी, 4 प्रवरा। तर गोदावरी नदीच्या प्रवरा या उपनदीवर विल्सन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। प्रश्न 4था, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। थोडे प्रश्न डीप आहेत, समजून घ्या। नक्कीच तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ह्या प्रश्नांचा उपयोग येणार आहेत, कारण हे प्रश्न नेहमी वारंवार फिरवून वगैरे विचारले जातात, तर नक्कीच याचा फायदा होईल। प्रश्न 7वा, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? प्रश्न 7वा, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 1 कृष्णा, 2 कोयना, 3 गोदावरी, 4 भद्रा। तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे। प्रश्न 8वा, गोदावरी नदीवरील जायकवाडी या धरणाचे काय नाव आहे? प्रश्न 8वा,
गोदावरी नदीवरील जायकवाडी या धरणाचे काय नाव आहे? IMP आहे, भरपूर वेळा विचारलेला गेलेला आहे. हा प्रश्न वारंवार फिरवून विचारला जातो. धरणाचे नाव, जायकवाडी धरण कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या नदीवर आहे, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. 1 शिवसागर, 2 यशवंत सागर, 3 नाथसागर आणि 4 आनंद सागर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाथसागर. गोदावरी नदीवरील जायकवाडी या धरणाचे नाव आहे नाथसागर. प्रश्न 9. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? 1 नाशिक, 2 पुणे, 3 सोलापूर, 4 सांगली. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे गोदावरी नदीच्या काठावर नाशिक, कारण गोदावरीचा उगमच नाशिक जिल्ह्यात झालेला आहे. गोदावरी काय आहे? नाशिकच्या काठावर वसलेलं शहर आहे. प्रश्न 10. खालीलपैकी कोणते शहर गोदावरीच्या काठावर वसलेलं नाही? हा थोडा फसव्या. नाही या शब्दावर लक्ष पाहिजे. 1 पैठण, 2 नांदेड, 3 गंगाखेड आणि 4 सातारा. तर नाही कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 4 सातारा हे शहर काय आहे? गोदावरीच्या काठावर वसलेलं नाही. पैठण, नांदेड आणि गंगाखेड ही 3 शहरं बी आपल्याला लक्षात पाहिजे, जी गोदावरीच्या काठावर वसलेली आहेत. पैठण, नांदेड आणि गंगाखेड. प्रश्न 11. गोदावरी व दारणा नदीचा नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संगम झालेला आहे? गोदावरी व दारणा नदीचा नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संगम झालेला आहे? 1 सायरखेडा, 2 कुंडलवाडी, 3 जोगेश्वरी आणि 4 पैठण. तर गोदावरी व दारणा नदीचा नाशिक जिल्ह्यात सायरखेडा या ठिकाणी संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, प्रश्न थोडे डीप आहेत, विविध आहेत आणि ह्यासाठी आपण वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे. काही प्रश्न गुगलवरनं पण सर्च केले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि नक्कीच हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडतील ह्यात मात्र शंका नाही. फक्त जिद्द सोडून नका, परिश्रम करा. परिश्रम केल्याने प्रत्येक स्वप्न साकार होते आणि आपण जी पाहिलेली स्वप्न आहेत ती पण सत्यात उतरतात. फक्त ती मिळवण्यासाठी जिद्द, परिश्रम आणि थोडा वेळाचा संयम पण आपल्याकडे पाहिजे. नक्कीच ही सिरीज तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे, कारण या सिरीजमध्ये आपण डिटेल प्रश्न घेणार आहोत. तर हे प्रश्न गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अभ्यास करा मित्रांनो. स्पर्धा 1 मार्काची आहे आणि रात्र मोठी आहे किंवा छोटी आहे आणि सोंगे खूप आहेत, अशी काहीतरी म्हण आहे. ती म्हण नक्कीच आता ह्या सोंग करत बसू नका. आपल्या परिस्थितीवर लक्ष द्या. आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केले त्याकडे लक्ष द्या आणि नक्कीच एक यशस्वी अधिकारी तुम्ही होशील. ही सर्व तुम्हाला शुभकामना. आपल्या चॅनेलला गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच शेअर करा. थोड्या विद्यार्थ्यांचा जरी फायदा झाला आपल्या चॅनेलमुळे, तर नक्कीच हे आपले जीवन सार्थक आहे. आणि आपण आयुष्यात येऊन कोणाच्या तरी कामी येणं हाच माणसाचा सगळ्यात मोठं काम आहे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, आपले TET करणारे विद्यार्थी आहेत, परत MPSC करणारे विद्यार्थी आहेत, सर्वांसाठी हे प्रश्न अत्यावश्यक प्रश्न असे आहेत. पोलीस भरती, तलाठी, जेवढ्या बी परीक्षा आहेत त्या सर्वांच्या बाबतीत हा डिटेल प्रश्न आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या.